आणि बदलवायचं असेल तर आपल्या समोर टार्गेट असलं पाहिजे. मग ते वडीलधाऱ्या लोकांचे टार्गेट असलं पाहिजे आणि आमची जी काही येणारी उभरणारी जी पिढी आहे त्यांचे टार्गेट असलं पाहिजे. कारण वयाचे जे आहे 8व्या वर्षी जर आमच्या भगतसिंगांना देश कळतोय, वयाच्या 14व्या वर्षी जर आमच्या बिरसा मुंडांना देश कळतोय, तर आम्ही आज जे आहे ज्या ज्या वयामध्ये आपण आलो आहे त्यांनी देशाचा विचार आपण केला तर इथल्या विषमतावाद्यांना भांडवलच्या व्यवस्थेला जे आहे वटणीवर आणण्याचं काम आपण करू शकतो. पण इथे आपलं शोषण कुठं होत आहे, कशाचं शोषण होत आहे हे पहिले आपल्याला समजलं पाहिजे. शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या, ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत या संपूर्ण शासकीय ज्या शाळा होत्या त्या संपूर्ण बंद पाडण्यात आल्या कारण बिलकुल नियोजितपणे. पण तरी पण जे आहे इथे हलचल या देशामध्ये मजून न राहिली आहे. जे काही होत आहे चांगलं होत, मग चांगलं होत आहे मग बोमलता कशाला, मग कशाला म्हणताय हे महागाडे झालाय, फीज शाळेची जी आहे कॉन्व्हेंटची फीज मोठी आहे, मग कशाला बोलायचं, जे आहे ते स्वीकारा. मग देशामध्ये आमची महिला सुरक्षित नाही आहे, अन्य अत्याचार होत आहे. जेव्हा आपल्या घरावरती येईल तेव्हा आपल्याला वाटेल की नाही चुकीचं होत. जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत आम्हाला काही वाटत नाही. म्हणूनच तर या देशामधल्या शाळा पहिले का बंद पाडण्यात येत आहे, कारण की तुम्ही पहिले बुद्धीनं मतिमंद झाले पाहिजे. मंदबुद्धी झाली की नंतर तुम्हाला प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून तुमचे जे रोजगार शिकले पाहिजे, म्हणजे तुम्ही फिजिकल अशक्त झाले पाहिजे. हे सिस्टमॅटिकली इथली रचना जी आहे इथल्या विषमतावाद्यांनी रचलेली आहे. म्हणजे इथे शिक्षण पहिले बंद करा, नंतर रोजगार बंद करा आणि नंतर मग हे जे आहे यांना जसं म्हटलं तशा प्रकारचे हे वागायला असली गुलामी आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. आज आम्ही 2024 मध्ये सुद्धा आमचा भारत देश विकताना बघितली. 2024 ची विधानसभेची निवडणूक सुरू असताना आमचे जे काही एक बांधव जे विषमतावादी वर्चस्ववादी लोक त्यांना पैसे द्यायचे आणि त्याच्यावरून त्यांच्या एरियामध्ये नुसतं खाण्यासाठी आपले जे आहे त्यांनी उत्सव बनवला त्या निवडणुकीत. आज आमची एक पिढी कुठे लढायला पाहिजे होती या अन्यायाविरुद्ध की नाही, ज्यांनी आमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्या अशांना आम्हाला मतदान नाही करायचं आहे. त्यासाठी त्यांनी जे आहे आपली लढाई सुरू करायला पाहिजे होती. परंतु आमच्या यंग लोकांना, तरुण पिढीला इथल्या वर्चस्ववाद्यांनी एक प्रकारचं विकत घेतलं. काय पाहिजे, निवडणुकीच्या वेळेला जे आहे मोठमोठे हल्ले मारले, बिर्याणी शिजवली आणि नुसतं एका दिवसामधून जे आहे तुम्ही स्वतःला विकलं. एका दिवसामध्ये आमच्या त्या 5 पिढ्या विकल्यासारखं झालं. तुम्ही म्हणता की दोषी ते, दोषी ते असण्यापेक्षा दोषी जे आहे इथली जनता, भारतीय जनता, भारतीय लोक पहिले जबाबदार आहेत. त्या देशातली जनता जर चुकीची असेल
चुकीचं सरकार आहे. कारण की ज्या देशामध्ये जर जनता समजदार असेल, शहाणी असेल, तर त्या देशातलं सरकार सुद्धा शहाणे निर्माण होते. तर दिवसा ढवळ्या आमची लूट होत आहे, दिवसा ढवळ्या आपले खिसे कापल्या जात आहेत. परंतु मात्र इथे आमच्या यंग जनरेशनला जाग येत नाही आहे आणि आमचे जे काही जनता आहे, लोक आहेत, हे समजा कुठेतरी जे आहे सांडगाड होत आहे आणि या सांडगाडीतून आपण या गुलाबी पकडल्या जातो आहे. यासाठी आपल्याला ते सरकार पाहिजे आहे, जे सरकार आमच्या लोकांसाठी, या भारतीयांना शिक्षित करण्यासाठी